योली. हाय, गुड मॉर्निंग गाईस. नवीन सकाळ, मस्त वातावरण, निसर्ग सौंदर्य बघत आहात तुम्ही. शेतात आलो आम्ही आहोत आता पाटणला. रात्री स्टे केला. रोड भरपूर खराब होते, म्हणजे आम्ही दाभोळवरनं निघालो. रस्ता चांगला वेळी पण गेला, घाटात रस्ता एकदम खराब होता. एवढं थकलेलो की बॉडी एकदम आमच्या पंचायत दिल्ली झाली माझी. म्हणलं तर कुठेतरी एक नवीन हॉटेल भेटेल बघू कुठेतरी. इकडे हॉटेल कुठेच नाही. लॉज भेटलं, लॉजला थांबलो. इकडे सौंदर्य आवडलं मला, बोला मस्त आहे. रात्री लवकर झोपलो कारण थकलेलो होतो. बघत असाल किती मस्त आहे. असं इकडनं हलायची इच्छा होत नाही. आम्हाला आता जायचं आहे कलकोट स्वामी समर्थ मठ. आम्ही तिकडे निघालो आहोत. पुढचा प्रवास आता चालू होईल. कीप वॉचिंग. थँक्यू. मित्रांनो, सकाळीच आपल्या बसंतीचं धुणं काम चालू आहे. साफसुथरं करतोय तिला, आणि तिला साफ ठेवणे गरजेचे असते. आपण दिवसभर तिच्या भरोश्यावर प्रवास करत असतो. मला पण तिला साफ ठेवायला भरपूर पडतं. गाड्यांबद्दल मी एकदम परत बारकाईने काळजी बाळगत असतो. मस्त हायवेच्या बाजूलाच एक लॉज भेटलेला. फॅमिली होती. जेवण भेटलं आम्हाला रात्री बरोबर लेट 12:30-1 वाजला आम्हाला. आणि सकाळी नाश्ता पण ऑर्डर दिला. आता थोड्या नाश्ता करू. तुम्ही बघत आहात पाटणचं निसर्ग सौंदर्य. शेतातले फुटे तुम्हाला पाठवतो. तो पक्षी दिसतोय, त्या पक्षीचं नाव आहे कोतवाल पक्षी. ब्लॅक कलरमध्ये दिसतो तुम्हाला. कॅमेरावर किती झूम झाला माहीत नाही, पण बघा. समोर बघत आहात ते उसाचे मळे, उसाची शेती. ते पक्ष्याचे घरटं बघा, दिसतंय तुम्हाला. झूम करून दाखवतो. ते बघा झाडाला आहे त्या. दिवार पक्षी आहे ना, दिवार पक्षीचे घरटे आहेत त्याच्यामध्ये. येल्लो कलरमध्ये. स्वतः नाही, सकाळी गेले असतील लोक चरायला. तुम्ही कधी इश्काची शेती ऐकली आहे? कमेंट करा. आपण आता पाटणहून निघालो आहोत. हा स्टेट हायवे आहे. इकडनं पुढे एक घाट क्रॉस केल्यानंतर आपल्याला एक्सप्रेस हायवे भेटेल, सोलापूर एक्सप्रेस हायवे. तर त्याचा एक 60-70 किलोमीटर अंतर आहे इकडनं. मस्त रोड आहे, गावचा रस्ता आहे, खुला एकदम. ट्रॅफिक अजिबात नाहीच्या बरोबरच आहे. आणि आम्ही अर्ली मॉर्निंग लवकर निघालो ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी. कारण का गावच्या नंतर मार्केट लागतं, ते ट्रॅफिक भेटते आपल्याला. ते अवॉइड करण्यासाठी आम्ही लवकर निघालो. आम्हाला रस्त्यात जाताना एक प्रचंड मोठं एक प्रोजेक्ट दिसला, विंड मिलचा. ते विंड मिलची साईज बघा किती आहे. अक्षरशः म्हणजे जमिनीपासून 300 फूट उंच आहे. आणि तिकडे गेल्यानंतर जो आवाज होता विंड मिलचा, बापरे बापरे, एकदम भयानक. तो जी ब्लेड फिरते ना, आणि जी हवा कटिंग होतो, जबरदस्त आवाज होतो. रेकॉर्ड नाही जात त्याचं, कारण त्याचा पण मोटरचा आवाज होता. ते टर्बाईन फिरते आहे ना, ते बॅटरी तिकडे स्टोर होते, आणि त्यानंतर खाली एक इलेक्ट्रिक स्टोरेज असते, तिकडे स्टोरेज करतात ते लोक. आणि हे सगळे गावची जमिनी आहेत. या लोकांनी गव्हर्नमेंटने विकत घेतल्यात. एक कुठची कंपनी आहे, सेट म्हणून कंपनी, आणि त्यांनी ते विंडमिल स्वतःच्या प्रोजेक्टनी लावलेले आहे. ते त्यांचा प्रोजेक्ट आहे. ते पण वीज जाते गव्हर्नमेंटला. लोकांना त्याचा जास्ती फायदा झाला असेल मला वाटत नाही. आणि ते काकांचं घर, त्यांनी इंटरव्ह्यू दिली त्यांची. सिक्युरिटी यांचे मेंटेनन्ससाठी काय होते, काय करतात मेंटेनन्ससाठी? मेंटेनसाठी येतो, म्हणजे जे इंजिनियर येतात. हां,
त्यांची ते करते. बरोबर. आणि हे ऍक्च्युली जे आहे ना सेट डेव्हलपर दिलेलं आहे ना हे त्यांनी बिल्ड केलं इकडे का? हे कोणा थ्रू आहे? हे जे विंड मिल टाकलं ते कोणी टाकलं? गव्हर्नमेंटचे आहेत की कसे आहेत? प्रायव्हेट आहेत? एस्टाच कंपनीकडे गेले, एस्टाच कंपनी. हा. आणि हे जे जागा तर आपली असेल ना पब्लिकची असेल ना इकडे तुमची गावची, मग त्यांना कसं काय दिलं तिकडे? विकत घेतलेले. जमीन विकत घेतली तुमच्याकडनं, त्यानंतर हे जे बिल्ड केलं, जेवढे विंड मिल लावले आहेत किती तुम्ही लांबपर्यंत मला दाखवतो. विंड मिल बघा किती आहेत पसरलेत. पाठी तुम्हाला दिसत असेल का माहिती आहे, पण हे बघा मी झूम केलाय बघा, एवढे विंड मिल लावलेत, हजारो विंड मिल आहेत एकदम. हे बघा असे आहेत. हे आहे काकांचं घर, त्यांची फॅमिली असते है ना. इलेक्ट्रिक सप्लाय ये ना, ते लागते त्याला. हा. पहिले पाण्यावरती बनायचं, डॅमची पाणी सोडतात ना. इलेक्ट्रिक सप्लाय त्याला आली का नाही पहिले स्टार्टर द्यायला लागते, परत नाही दिली चालते, ऑटोमॅटिक फिरते ते हवेवर. हा 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 हा. हवेला तयार करते. राईट. बरोबर आहे. जवळ जाऊ नका. तुम्ही जे बघितलं त्या विंड मिलच्या शूटिंगकडे जवळ जाऊन तिकडे जायला अलाउड नाहीये. बरोबर आहे. त्या उद्या उठून काय पडलं धडलं, होय की. ते सिक्युरिटी असतात, त्यांना जिम्मेदारी असते त्या गोष्टीची. हो. नाही तुम्ही हाईट बघली 300 फूट उंच, त्यात ते ब्लेड 120 फूट 120 फुटाचे ब्लेड आहेत त्या. किती डेंजर. तुम्ही आवाज पण ऐकला असाल, होय की. हवा कटिंग व्हायची. चला मग काका, धन्यवाद, भेटूया. चला बाय. ही आमची बसंती टांगेवाली. येस आहे. हे बघा फोटोग्राफी चालू आहे माझी. बघताय आता डबल स्क्रीन व्हिडिओ, समोरचा पण कव्हर करतोय आपण आहे आणि स्वतःचा पण, फ्रंट कॅमेरा आणि बॅक कॅमेरा मधलं. याने मी काय बोलतोय आणि कसं माझे इम्प्रेशन आहेत ते पण तुम्हाला कॅप्चर होईल याच्यामध्ये. आमचा व्हिडिओ पुढे. आपण आता आलो 4 रस्त्यामध्ये. इकडनं लेफ्ट मारलं की सोलापूर. आपण आता सोलापूर मार्गे चाललो आहोत टुवर्ड्स अक्कलकोट. भेटू हायवेला. आपण आता जेवायला थांबलोय. मस्त टॉप लोकेशन आहे. लोकेशन तुम्हाला पण दाखव आणि जेवायची मजा पण घेऊ. हे बघा आमचे साहिल भाई. साहिल भाई थोडं हाय करा. तुम्ही पहिल्यापासून इकडचे? पहिल्यापासून इकडेच गावी? तुम्ही पहिल्यापासून इकडेच मुळापासून? गाव घेतात. गाव तुमचं? पहिलं गाव फलटण. 7वी 8वी आहे आमची इथे. अरे बापरे, 8वी पिढी. बापरे. आणि अशा टकात आली नुसतं खडा केलं. हे आता तरी झालं रोड, पहिला काहीच नव्हतं इकडे. एवढं जायचं म्हणून खाजगी पण भाऊ आपल्या. हा. आम्ही करते फणात बॅकफूट गाडी म्हणून निघायची. आम्हाला एक गृहस्थ भेटलेले, ते जुन्या स्टोऱ्या सांगत होते की जुना रोड कसा होता, काय होता. आता आज आपण तुम्ही हायवे बघताय, कॉन्क्रीट हायवे, मस्त सुपरफास्ट हायवे, एकदम ट्रॅफिक नाही, काय नाही, रस्त्याला ब्रेकर नाही, रस्ता एकदम क्लीन, सुंदर वातावरण आहे. पण या रोडने आता जाऊ सोलापूर मार्गे. आता टोल नाका येतोय आणि टोल नाक्यावरती मला एका हवालदारने अडवलं. जस्ट मला वाटते 2-3 दिवस झालेले गाडी घेऊन आणि आम्ही निघालो इकडे, आणि इन्शुरन्स नव्हता. आणि इकडे तो बघा समोर हवालदार येईल, आम्हाला अडवलं. एक्सपायर दाखवू शकता, कॉपी दाखवून जाऊ. 20 रुपये. काय चालू आहे? ब्लॉगिंग करतोय. ब्लॉगिंग.
असं आहे. गवंडर ऐका ना, बोला सर. गाडी मी आताच घेतली आहे. बरं. आता गावाला दर्शन घेऊन अक्कलकोटला चाललोय. बरं. इन्शुरन्स संपलेला आहे. मित्रांनो, आपलं गाडीचा इन्शुरन्स संपलेला म्हणजे जस्ट गाडी घेतलेली 2-4 दिवसच झालेले आणि आपण अक्कलकोटला निघालेलो. जे हवालदार होते त्यांनी आपल्याला अडवलेलं रिक्वेस्ट करून एक फाईन भरून, पण तुम्ही असं करू नका. पूर्ण पेपर क्लिअर असल्याशिवाय बाहेर पडू नका, ठीक आहे. ह्या रोडला गाई बकरी या गोष्टींना सांभाळणं गरजेचं, कारण गावं आहेत कोपऱ्यात कधी पण येऊ शकते. तर सेंटरने गाडी चालवा जेमतेम, जेणेकरून तुम्हाला त्यांना थोडासा वाचवता येईल. रोड किती सुपर फास्ट आहे बघा, किती मस्त एकदम क्लीन. गाडी चालवायला एवढी मजा येते ना मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. एकदा या रोडने तुम्ही स्वतः ड्राईव्ह करत असाल तर येऊन बघा. झाडं आहेत दोन्ही साईडला, सपोर्टिंग झाड. ते रात्री नाईटला लाईट पडते आणि ते झाडामध्ये सेंटरला आहेत, बराच फरक पडतो आणि अप्रतिम आहे. छान वातावरण आहे, ड्राईव्ह करायची मजाच वेगळी असते. 90, 100, 110 प्लस होते गाडी इकडे. मित्रांनो, ह्या रोडवरती फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्यायची, जी म्हणजे स्पीड. कारण हा कॉन्क्रीट रोड असतो आणि आता बघा एक गाडी ओव्हरटेकिंग करून घेते ऑलमोस्ट 150च्या वरती, 160च्या वरती होती. डिफेंडर होती. आम्ही नॉर्मल 110, 120 कारण ती पण डेंजरस का, कॉन्क्रीट रोड हा गरम असतो आणि आपलं टायर टेम्परेचर नेहमी वाढत असतो. त्यामुळे टायर ब्लास्ट होऊन ह्या गोष्टी या रोडला घडत असतात. त्या गोष्टीची खरोखर काळजी घ्यावी आणि सेफ ड्रायव्हिंग करा. काही फरक नाही पडत थोडा लेट गेल्यानंतर. आम्ही पण आपलं 90, 100 तुम्ही मला स्पीड स्लो आहे, पण स्पीड कधी कधी वाढते, ती कंट्रोल ठेवणं गरजेचं असतं. एवढीच काळजी घ्या. आपण थांबलो होता टी ब्रेकसाठी, एक छोटासा टी ब्रेक आणि थोडी हवा चेक करायला गाडीची. कारण कॉन्क्रीट रोडवरती काय होते गरमीच्या टायमिंगला ना, शांत बस रे, तर टायरचं प्रेशर वाढते. हे कधी पण लक्षात ठेवा. तुम्ही जर औषधाला कधी पण जाल ड्रायव्हिंग करायला, खास करून कॉन्क्रीट रोडवरती, जर तेव्हा गाडी तुमची 100, 110 पण क्रॉस करते, ते लिमिट नसताना पण आपण पळवतो, कारण खाली रोड असतो एक्सप्रेस हायवेला. तर त्याच्यामध्ये हवेचं प्रेशर 5 पॉईंट, 6 पॉईंट, कधी कधी 10 पॉईंट पण वाढलेले असते, डिपेंड आपण गरमी. तुम्ही जर अगोदर चेक करत नसाल तर ते प्रेशर चेक करा. आणि तुमच्या टायर गाडीच्या प्रमाणे 50, 45 जे काय असेल 55 त्याप्रमाणे टेम्परेचर ठेवा. 1-1 तासाने चेक करा, जेणेकरून तुम्हाला टायर ब्लास्ट व्हायचे ते सगळे तुम्हाला बोलतात ना, त्या गोष्टी तुमच्यावर कधी होणार नाही. चला मग चहा ब्रेक घेऊया, चहा पिऊया, मस्तपैकी निघूया आता. सोलापूर जस्ट आम्ही 30 किलोमीटर लांब आहे. आता इथे हे लोक कुठे? एक गुळाची चहा. गुळाची आईच्या गावात गुळाची चहा. टॉवर बघ चालू आहे ना. हा अस्वल दाढीवाला. दाढीवाला पांडा शायनिंग मारतोय, मुलेट मारतोय. आता मी गुळाची चहा पितो इकडे. याचं नाव काय हॉटेलचं? जय हॉटेल आहे. दादा तुमच्या हॉटेलचं नाव काय? जय हॉटेलमध्ये आहे. तिकडे स्पेशल गुळाची चहा भेटते. आम्ही गुळाची चहा पितो. चहा पिता मला एक गोष्ट आवडली. आमच्या अंधेरीमध्ये एक व्यक्ती राहायचा. स्टोरी अशी आहे की आवाज ॲक्च्युली क्लिअर साऊंड बाहेरचा भरपूर येत होता. माझा एक मित्र होता तिकडे, आणि मात्र म्हणजे आमच्यापेक्षा थोडा वयाने मोठा होता, आमच्या एरियात राहायला होता. तर तो कुठे पण जायचा तर आपण चहा देतो, पुढे करतो, तर चहा घ्यायचा नाही तो. बोलता मी गुळाची चहा पितो, मी ही चहा म्हणजे चहा पित नाही, शुगर होतं काय होतं आम्हाला माहिती, आम्ही तेव्हा लहान होतो. नंतर तो म्हणजे वारला. त्याच्यानंतर त्याची मुलं होती, त्याचं नाव तो पण आहे. आता विषय असा झाला की ह्या गुळाची चहा पित नाही म्हणून त्याच्या वडिलांचं नाव गुळाची पडलं. आणि आता गुळाची म्हणजे काय हे नाव म्हणून ते टोकन नाव फेमस झालं एरियामध्ये. आणि त्याचा तो मुलगा आहे, त्याच्या मुलाला पण लोक गुळाची म्हणून नावाने हाक मारतात. आता सेकंड जनरेशन झाले, ते माझ्याबरोबर होता. त्याच्यानंतर त्याचे नातवंड आता आहेत, त्याला पण गुळाची, म्हणजे 3 जनरेशन हे गुळाची नाव एवढं फेमस झालं. सोलापूरच्या पुढे आंबेडकर चौक, 7 रस्ता. आंबेडकर वरून 7 रस्ता जातो. 7 रस्त्यावर तो डायरेक्ट अक्कलकोटला जातो. ठीक आहे. तर तरी जो तिकडनं किती किलोमीटर असेल 7 रस्त्यावरला? 35 किलोमीटर अक्कलकोट.
अरे वा, 35 आणि 25 म्हणजे झालं एकदम जवळपास आहे. चला धन्यवाद साहेब. आमचा साहिल बघा हिरो बनतोय. काकांच्या चष्म्याला सर्व दिसतंय. आपण आता झालं छोटासा एक सुसू ब्रेक घ्यायला. काय साहिल कुठे सुसू ब्रेक तिकडे तुम्हाला नेणार ना, प्रायव्हेट काम आहे, आम्ही केल्यानंतर भेटू. बाय.